मेट्रोचा आणखी विस्तार होतोय। वनाज ते रामवाडी मार्गावर वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या नव्या विस्तारित एलिव्हेटेड मेट्रो मार्गाला मंजुरी देण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी मिळाली। आता केंद्र सरकारनं परवानगी दिल्यावर या विस्तारित मेट्रो मार्गावर काम सुरू होणार आहे। Hyundai कंपनीनं क्रेटा एन लाईन कार भारतात लॉन्च केली। सध्याच्या क्रेटा कारचं हे अपडेटेड व्हर्जन आहे। कंपनीनं यात काही ॲडव्हान्स फीचर्स ॲड केलेत। यात इको नॉर्मल आणि स्पोर्ट हे ड्राईव्ह मोड आहेत, तसंच सेफ्टी मोडचाही यात खास विचार करण्यात आला आहे। नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हीनं करडी नजर ठेवली जाते। नवी मुंबई महापालिकेनं मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन केलाय। त्यातून शहरावर 1300 सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। तर जास्त रहदारीच्या रस्त्यांवर हाय डेफिनेशन कॅमेरे बसवण्यात आले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नाशिक मनपाची 44,385 नळ जोडणी धारकांकडे 95 कोटींची थकबाकी आहे। त्यासाठी मनपानं विशेष मोहीम सुरू केली। या अंतर्गत गेल्या 19 दिवसांमध्ये थकबाकीदारांच्या 249 जलवाहिन्या खंडित केल्यात। वारंवार सूचनापत्र देऊनही वसुली होत नसल्यामुळे आता धडक कारवाईला सुरुवात झाली। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मांडवड इथे पीक विम्याची रक्कम तातडीनं मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले। यावर्षीच्या खरीप हंगामाचा पीक विमा भरूनही कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही। प्रशासन आणि पीक विमा कंपनीकडे निवेदनाद्वारे मागणी करूनही कारवाई न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे। नागपुरातील गणेश टेकडी मंदिराला अपर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळालाय। पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं याबाबतचा शासनादेश काढण्यात आलाय। टेकडी गणेश मंदिराला जवळपास 300 वर्षांचा इतिहास आहे। भारतातून मोठ्या प्रमाणात भक्त इथे दर्शनासाठी येतात। अहमदनगरच्या कानिफनाथ मंदिरात सालाबादाप्रमाणे यावर्षी होळी सण साजरा करण्यात आला। या ठिकाणी 15 दिवसाआधीच होळी साजरी केली जाते। शेकडो वर्षापासून संपूर्ण गावाची एकच होळी पेटवण्याची परंपरा आहे। नाथांच्या जय जयकार करत सर्वजण त्या होळीला प्रदक्षिणा घालतात। नाशिकच्या लेखानगर परिसरामध्ये उड्डाण पुलावरच्या डिवायडरवर आदळून ट्रकचा भीषण अपघात झालाय। ट्रकचा टायर फुटल्यानं ही दुर्घटना घडली आणि ट्रकनं पेट घेतला। त्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। भोर तालुक्यातील उतरवली कान्हावडे गावामध्ये म्हशींच्या गोठ्याला भीषण आग लागली। डोंगराला लागलेल्या वणव्याची आग गोठ्यापर्यंत पोहोचली। आगीत 8 म्हशी गंभीर जखमी झाल्यात तर गोठा पूर्णपणे जळून खाक झालाय। भंडारा शहरात अंतर्गत वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली। डी मार्टच्या मागच्या बाजूच्या परिसरात मृतदेह आढळलाय। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। पुण्याच्या करमोळीमध्ये बेकायदा गावठी दारू हातभट्टीवर कारवाई करण्यात आली। या तिघांना अटक केली। त्यांच्याकडून तयार दारू, मोटर्स तसंच दुचाकी असा एकूण 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित मैं अटल हूँ हा सिनेमा OTTवर रिलीज होतोय। 14 मार्चपासून सिनेमा झी5 या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल। या सिनेमात अभिनेता पंकज त्रिपाठीनं अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली। अजय देवगणच्या शैतान सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय। या सिनेमानं आतापर्यंत वर्ल्ड वाईड 75 कोटींची कमाई केली। पहिल्याच दिवशी सिनेमानं 22 कोटींची कमाई केली होती। सिनेमात आर माधवन खलनायकाची भूमिका साकारली। या सिनेमाला भरपूर पसंती मिळते।